स्थानिक दर्शनी किंमत आणि कसोट्या हा भाग पाहिला होता आणि त्याच्यावरचे काही प्रश्न आपले घ्यायचे राहिले होते. परंतु त्याची जी प्रश्न आहेत उरलेली प्रश्न आपण या दुसऱ्या भाग झाल्याच्या नंतर त्याच्यासोबत कंटिन्यू करणार आहोत. कारण की दोन्ही ठिकाणचे प्रश्न आपण मिक्स करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आज आपण एका नवीन चॅप्टरला सुरुवात करत आहोत. त्या चॅप्टरचं नाव आहे लसावी आणि मासावी. हा चॅप्टर खूप सोपा आहे फक्त लसावी आणि मासावी काढताना. परंतु काही काही बेसिक कन्सेप्ट असतील किंवा काही काही छोटे छोटे गोष्टी असतील त्याच्या संदर्भात जे प्रश्न येतात ते थोडेसे डिफिकल्टी लेवल वाढवतात. ते पण प्रश्न आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आणि सर्वांनी या आपल्या मिशन टीईटी प्लॅटफॉर्मची लिंक जेवढी होईल तेवढी आपल्या मित्रमैत्रिणींना वगैरे पाठवावी अशी मी सर्वांना विनंती करत आहे. युट्यूबची लिंक वन साइड दिसत आहे सर. वन साइड दिसत आहे ती चेक करावी. चला चालू करूया. आपला आजचा घटक आहे लसावी आणि मासावी. बघा याच्यामध्ये सगळ्यांच्या बाबतीत म्हणजे सगळ्यांना अगोदर ह्या तीन संकल्पना माहिती पाहिजे आहेत. कोणत्या कोणत्या संकल्पना? तर विभाजक आणि विभाज्य आणि मूळ अवयव. लक्षात. आणि अवयव, विभाजक, विभाज्य, मूळ अवयव आणि अवयव ह्या तीन संकल्पना सगळ्यांना माहिती असायला पाहिजेत. मग यातील विभाजक ही संकल्पना आहे. विभाजक, ओके. समजा एखाद्या संख्येचे विभाजक, एखाद्या संख्येचे विभाज्य आणि एखाद्या संख्येचे मूळ अवयव या तीन संकल्पना आहेत आपल्या, त्या आपण पाहणार आहोत. बघा विभाजक, विभाजक म्हणजे एखादी जी संख्या आहे त्या संख्येला कोणकोणत्या संख्या भागू शकतात. बघा दिलेल्या संख्येला दिलेल्या संख्येला कोणत्या, लिहून घ्या हे कन्सेप्ट, संख्या भागू शकतात. बघा दिलेल्या संख्येला कोणत्या संख्या भागू शकतात हे शोधणं म्हणजे त्या संख्येचे विभाजक शोधणं. आता आणि विभाज्य, आता बघा याचं उदाहरण घेऊन पाहणार आहोत पण अगोदरच कन्सेप्ट सांगून टाकतो. दोन्ही आपण तुलनात्मकच बघणार आहोत. आ लक्षात. विभाज्य, विभाज्य म्हणजे सरळ सरळ पाडा म्हणायचं. दिलेल्या दिलेल्या व्हीओ व्ही रायटिंग केलं कट करा. तुम्ही जो पेन उचलून कट केलं लिहिलंय ते कट करा. चला तुम्हालाच कट करता येतं ते मला कट करता येत नाही त्याच्यामुळे तुम्हीच कट करा ते. प्लीज कट करतो. कुणी रायटिंग करू नका. एक आणखीन एकदा कट करा. तुम्ही पहिली लाईन कट केली तशी. ओके खुट धन्यवाद. विभाज्य दिलेल्या संख्येच्या पाढ्यात किंवा टप्प्याटप्प्याने पाढ्यात येणाऱ्या सर्व संख्या. बघा दिलेल्या संख्येच्या पाड्यात येणाऱ्या सर्व संख्या यांना काय म्हणायचं? विभाज्य म्हणायचं. बघ आता याच्यामध्ये विभाजक आणि विभाज्य याच्यामध्ये थोडीशी जमलिंग होते. याच्यामध्ये थोडीशी जमलिंग होते. लक्षात ठेवायचं हे जोड शब्द दिसला की सरळ पाडा म्हणायचं. विभाज्य म्हणलं की त्याच्या पाड्यात येणाऱ्या संख्या. सिंपल कन्सेप्ट लक्षात ठेवा. हे खालचं वरील वरचं खाली 100% होतं, सगळ्यांचंच होतं. तर लक्षात ठेवायचं की रायटिंग कमी बटकन बंद करा कोणतरी. हा विभाज्य, भाज्य हा शब्द दिसला म्हणजे जोड शब्द दिसला की त्याच्या पाड्यात येणारी संख्या. आणि हा मूळ अवयव म्हणजे मूळ अवयव दिलेल्या संख्येचे म्हणजे दिलेल्या संख्येचे मूळ अवयव म्हणजे की बाबा एखादी संख्या आहे तर याचे अवयव पडतात. या 12चे अवयव काय पडू शकतात? 4 गुणिले 3 हे त्याचे अवयव पडतात. म्हणजे 4 गुणिले 3 12. पण हे मूळ अवयव आहेत का? तर नाही, हे मूळ अवयव नाहीत. याला नुसतं अवयव म्हणू शकतो. काय म्हणू शकतो? अवयव. अवयव म्हणू शकतो. याला काय म्हणू शकतो आपण? अवयव म्हणू शकतो. कारण की याच्यामध्ये हा मूळ आहे. म्हणजे थोडक्यात मूळ संख्या असणारा असला तर त्याला आपण मूळ अवयव म्हणायचं. आणि तुम्हाला जर नुसतं अवयव म्हटलं तर तुमचे मग किती प्रकारे अवयव पडू शकतात? मग 4 गुणिले 3 पडतंय, मग 2 गुणिले 6 पडतंय,
अशा प्रकारच्या आपल्याला आणखीन 1 गुणिले 12 पण येतंय. आता एवढे 3 प्रकारे अवयव पडतात. अवयव किती प्रकारे पडतात म्हणलं तर 3 प्रकारे पडतात अवयव. परंतु निस्ते मूळ अवयव किती ते विचारलं तर याचे सगळे आपल्याला त्या स्टेप बाय स्टेप काढावं लागतील. म्हणजे 12 बरोबर 2 गुणिले 6 म्हणजे 2 अगोदर भाग दिला, पहिला 2 काढायचा, पुन्हा आणखीन ही समसंख्या आहे, मग पुन्हा आपण 2 काढूया, 2 गुणिले 3 म्हणजे आता या ठिकाणी काय ही शेवटी 3 आली आणि ऑलरेडी मूळ आली, म्हणजे इथं गणित आपलं संपलं. याच्या ठिकाणी मूळ अवयव या ठिकाणी आपल्याला 3 पडतायत. मूळ अवयवांची संख्या या ठिकाणी किती? 3. मी आता तुम्हाला 3 संकल्पना सांगितल्यात. एक तर विभाजक म्हणजे दिलेल्या संख्येला कोणकोणत्या संख्येने भाग जातो त्या संख्या म्हणजे विभाजक. विभाज्य विभाज्य म्हणजे सरळ सरळ दिलेल्या संख्येच्या पाड्यातील जेवढ्या काही संख्या आहेत त्या सगळे विभाज्य असतात. मग ते अनंत जाऊ शकतात, असंख्य असू शकतात विभाज्य. आणि मूळ अवयव म्हणजे सरळ सरळ एखाद्या संख्येचे बारीक बारीक तुकडे करायचे, पण सगळ्या मूळ संख्या येईपर्यंत तुकडे करायचे, त्याला म्हणायचं मूळ अवयव. ते गुणाकाराच्या स्वरूपात तुकडे असतील, बेरीज वजाबाकी स्वरूपात नाही. आणि अवयव म्हणजे अशा जोड्या, अवयवाच्या जोड्या किती असतील त्या अशा अवयव मांडल्याच्या नंतर अशा जोड्या एक विचारतात. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आला होता एकदा मागच्या वेळेस किंवा त्या पाठीमागच्या वेळेस, आठवतोय मला. तर ही जी विभाजक संकल्पना आहे याच्यावर प्रश्न आला होता. विभाजक एक संख्या दिली होती आणि समजा तिचे विभाजक विचारले होते, विभाजक. आणि सगळ्यांनी काय केलं, त्याचे मूळ अवयव किती ते शोधून लिहिले. मग विभाजक आणि मूळ अवयव याच्यामध्ये फरक आहे, हे कंपल्सरी डोक्यात घ्या. मूळ अवयव ही संकल्पना वेगळी आणि विभाजक ही संकल्पना वेगळी आहे. आलं लक्षात? ते पाहूया आता उदाहरणे घेऊन आपण. चला ठीक आहे. आता विभाजक आणि मूळ अवयव याच्यात आपले एक स्लाइड एक्स्ट्रा तयार करू. चला ठीक आहे. मग आता मी एक संख्या घेतो, तर आपल्याला तिचे विभाजक एक काढायचे आणि मूळ अवयव काढायचे आणि म्हणजे अवयव पण काढायचे. आपण घेऊया संख्या 24 घेऊया, सोपी संख्या घेऊया. तर अगोदर याचे विभाजक बघणार आहे मी, विभाजक. मग विभाजक बघायचे म्हटल्याच्या नंतर ह्याला कोण कोण भागू शकतं हे सिक्वेन्सली बघायचं. आणि हा मला वाटतं मागच्या टीईटीला 72 का काहीतरी प्रश्न आला, 48 का 72 आला तर विभाजक विचारले, आपण 24 घेतलंय. तर बघा, मग कुणाच्या पाड्यात येतं, तर कोणतीही संख्या दिली तर त्याचा विभाजक 1 हा असतो आणि असतो आणि असतोच. विभाजक 1 असतोच. मग त्याच्यानंतर कोण येतो, आता समसंख्या आहे म्हणजे 2 भाग जाणार आहे म्हणजे जाणार आहे. लक्षात? त्याच्यानंतर त्याच्यानंतर आता 3च्या कसोटीत बसतोय का बघायचं लगेच. दोघांची बेरीज 6 येते म्हणजे 3च्या कसोटीत बसतोय म्हणजे 3ने भाग जातो. याच कारण होतं मी कसोट्या अगोदर घेतल्या. 3चा भाग जातोय, 4चा पण जातोय. 5च्या कसोटीत बसत नाही कारण की एकक स्थानी 5 आणि 5 किंवा 0 पाहिजे होतं. 5 किंवा 0 पाहिजे होतं. 5 किंवा 0 पाहिजे होतं. ओके. पुढं 6च्या कसोटी येतो का? 6 चोक 24. 7च्या येतच नाही. 8च्या 8 त्रिक 24. आता 8 त्रिक 24 म्हणजे याला 3ने गुणल्यावर 24 येतं. हे एक लक्षात ठेवा. नंतर तुम्हाला पुढे सांगतो काय होतं याचं. आता याच्यानंतर 9 जाणार आहे का नाही, 10 जाणार आहे का नाही, 11 जाणार आहे का नाही, 12 जाणार आहे. 12ला 2 गुणल्यावर जातं. आणि जेव्हा असं समजा थोडक्यात दिलेल्या संख्येच्या निम्मी संख्या येते, आता हे थोडं इथलं 2 लक्षात ठेवा. ही निम्मी आली ना 24च्या निम्मी, की लगेच काय करायचं, पुढची संख्या 24 घेऊन टाकायची. मध्ये कुणीही नसणारच आहे, मध्ये कुणीच नसणार आहे. कारण की इकडून जर विचार करायला गेलो का, याच्या म्हणजे दिलेल्या संख्येच्या दिलेली संख्याचा अवयव एक असतो, कारण की 24ने 24ला भाग होतो, याच्या निम्म एक येतं, याचा तिसरा भाग येतो. अशा पद्धतीने हे शेवटचे 2-3 अवयव तुम्हाला लक्षात सहज येऊन जातात. कारण की जसं मोठं मोठं जाईल तसं थोडस मध्ये संख्या वाढतात. त्यावेळेस लक्षात ठेवायचं, ही निम्मी संख्या आली की डायरेक्ट हायेस्ट संख्या घेऊन टाकायची. आलं लक्षात? मोठी म्हणजे मेन संख्या. आता अवयव किती विचारलं, विभाजक किती विचारलं, विभाजक किती त्या संख्येचे 1 2 3 4 5 6 7 8 आहे. विभाजक किती आले आपले? 8 आहे. विभाजक किती आलेत? 8 आहे. आणि आता पुढची संकल्पना आहे विभाज्य. विभाज्य, चला विभाज्य म्हणलोय, म्हणजे विभाज्य म्हटल्याच्या नंतर आता मला काय करावं लागेल, डायरेक्ट 24चा पाडा म्हणावं लागेल. 24 एक 24, 24 दोन्ही 48, 24 एक 72, 24 चौक 96. अशा पद्धतीने कंटिन्यू असंख्य येतात, पण आपल्याला ते विचारणार नाहीत. विभाज्य विचारताना असं विचारणार नाहीत प्रश्न. विभाज्य विचारताना काय विचारणार, ते डायरेक्ट तुम्हाला लसावी किंवा मसावी विचारतात. मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक इकडे येतो. महत्तम सामायिक विभाजक काढताना इथं येतो.
पण तुम्हाला लसावी विचारणार, किंवा असं बी विचारू शकतात दुसऱ्या लसावी असा शब्द वापरायच्या ऐवजी, लसावी आता हे पुढे घेणार होता पण अगोदर सांगतो, लसावी शब्द वापरायच्या ऐवजी दोन संख्या देऊन त्यांच्यातील लहानात लहान सामायिक विभाज्य कोणता म्हणलं की तुमच्या लक्षात आलं पाहिजे लसावी. विभाज्य असा शब्द असतो तिथं, लहान असणारा आणि दोघांमध्येही कॉमन असणारा विभाज्य कोणता असा शब्द वापरला तर तुमच्या लक्षात यायला पाहिजे की तुम्हाला लसावी विचारलेला आहे. ओके, विभाज्य झाला. आता झाला पुढची संख्या मूळ अवयव. मूळ अवयव, मूळ अवयव. मग मूळ अवयव काढायचे मला 24 चे. मग आता सगळ्यात लहान कोणत्या संख्येने भाग जातो, तो 2 ने जातो. 2 गुणिले, आता दुसरे प्रकार आहेत काढायचे जे अवयव बरं का, ते सांगन लसावी मसावी काढताना. 24 ला 2 ने जातो, मग आता 2 ने झाले गेल्याच्या नंतर डायरेक्ट 12 येणार ना. कोणत्याही संख्येला 2 ने भागलं त्याचं निम्म होतं. मग 2 गुणिले पुन्हा 2 ने भागा, निम्म होऊन जाईल 6. भागत नका बसू. 2 गुणिले 2 गुणिले आणखी ही समान समसंख्या म्हणजे 2 गुणिले पुन्हा 3. आता संपलं. मग मूळ अवयव किती येतात, मूळ अवयव येतात 4. मग इथं आले 8, देणारे लिहिले 4. विचारलं होतं विभाजक, तुम्ही सापडले मूळ अवयव. हाच जेवढी जमली होती बघा. चांगल्यात चांगल्या विद्यार्थ्यांची सुद्धा म्हणजे शिक्षक मित्रांची सुद्धा याच्यामध्ये जमलिंग होऊ शकते. तुम्हाला विचारायला असतो विभाजक, तुमच्या डोक्यात येतात मूळ अवयव आणि तुम्ही मूळ अवयवाचं उत्तर लिहून टाकतात आणि अवयवांच्या जोड्या एक शोधूया. अवयवाच्या जोड्या, जोड्या असा बी प्रश्न काही ठिकाणी आलेला हा तुरळक आहे. पण 24, मग 24 ची फोड करायची. पहिल्यांदी जोडी 1 गुणिले 24 ही पहिली जोडी. दुसरी जोडी 2 गुणिले 12. तिसरी जोडी 3 गुणिले 3 8 24, 3 गुणिले 8. चौथी जोडी 4 गुणिले 4 म्हणजे 4 सख 24. पाचवी जोडी 5 ने नाही होत. सहावी जोडी 6 गुणिले 4 असं लिहिता तुम्ही. पण 4 गुणिले 6 काय, 6 गुणिले 4 काय, काही फरक आहे का? नाही. हिला डबल, ही डबल व्हायला 7 ने गुणून होत नाही, 8 ने गुणून झाली तर 8 गुणिले 3 येणार, मग इकडे डबल. मग ह्या नंतर निम्म्यापासून डबल यायला चालू होत. फक्त मागची पुढून पुढची माग होईल. तर अवयवांच्या जोड्या जर विचारल्या तर त्या सुद्धा 4 होत आहेत. अवयवांच्या जोड्या विचारला त्या 4 होत्या. या ठिकाणी तुम्हाला मूळ अवयव किती विचारू शकतात, विभाजक किती हा प्रश्न होऊ शकतो, आणि मूळ अवयवाच्या जोड्या किती हा प्रश्न होऊ शकतो. हा जो प्रश्न विचारला तो डायरेक्ट लसावीच्या संदर्भात असणार आहे. पण डिस्क्रिप्टिव्ह दिला म्हणजे डायरेक्ट लसावी हा शब्द न वापरता दुसरा वापरला तर लक्ष असायला पाहिजे. चला, आता आपण मसावी आणि लसावी या मूळ संकल्पनेकडे येऊया. ही संकल्पना आपली विभाजक आणि विभाज्य या दोन शब्दांवर डिपेंड आहे. बघा, मसावी, मसावी, मचा अर्थ आहे महत्तम म्हणजे मोठा. बघा आता एक महत्वाचा गोष्ट सांगतो, इथं बी आणखीन एक जमलिंग होती. सामायिक म्हणजे सामायिक आणि विभाजक म्हणजे विभाजक. बघा मसावी आहे, मग मसावी जो आहे तर मसावीला जर म्हणायचं म्हटलं, हा मसावी म्हणजे दिलेल्या दोन संख्यांना पूर्ण भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या. बघा मोठ्यात मोठी संख्या म्हणते, पण लसावीपेक्षा मसावी कसा असतो, छोटा असतो. लक्षात घ्यायचं नेमकं, कारण काय होतं परीक्षेमध्ये लसावीचा होतो मसावी, मसावीचं होतं लसावी. लसावीचा मसावी होऊन द्यायचा नाही, मसावीचा लसावी होऊन द्यायचा नाही. एवढंच करायचंय. मी तुम्हाला काय शिकवलंय, तुम्हाला येतंय ते शिकवलंय. फक्त लसावीचा मसावी होऊन देऊ नका आणि विभाजकचा विभाज्य होऊन देऊ नका. हे दोन गोष्टी महत्वाच्या. दुसरं काही नाही. मग आता मोठा शब्द तर वापरलाय, येतोय का मग लहान, त्याची मूळ संकल्पना पुन्हा आता या ठिकाणी तुम्हाला पुढे मी शिकवणार आहे. पण हा काय रे, विभाजक म्हणजे ज्या संख्येच्या पाड्यात येते अशी संख्या, या तिन्हीच्या चारीच्या पाड्यात येणारी संख्या समजा 12 आहे, तर ही पण मोठ्यात मोठी घ्यायची. कोणती घ्यायची, मोठ्यात मोठी घ्यायची, असा विषय आहे. म्हणजे विभाजक घ्यायचे. त्याला आता दोन संख्या घेऊन तुम्हाला मी त्यासाठी दोन संख्या घ्याव्या लागतात. चला, त्याला इंग्रजीमध्ये HCF म्हणतात, हे चेक करून घ्या, लक्षात घ्या, काही अडचण गरज नाही आपल्याला त्याची, पण बघा. चला, तर उदाहरणाने आपण ते समजून घेऊया. त्याला दोन संख्या लागतात म्हणलं होतं, या ठिकाणी दोन संख्या मी स्लाइडवर ऑलरेडी घेतलेल्या आहेत. दोन संख्या ऑलरेडी मी स्लाइडवर घेतल्यात. बघा 12चे विभाजक आता काढल्याप्रमाणे 1 2 3 4, 5 ने नाही जात, 6 घेतलाय, 7 ने 8 ने नाही जाणार, 12 घेतला. ऍज इट इज या ठिकाणी 18ला कशाने भाग जातो, 1 ने जातो, 2 ने जातो, 3 ने जातो, 4 ने नाही जात, 5 ने नाही जात, 6 ने जातो, 7 ने नाही जात, मग 8 ने जातो. निम्मी संख्या आली की पुन्हा डायरेक्ट त्या डबल घेतली बघा.
त्यामुळं थोडस लॉजिक लागतं. हे अविभाजक आहेत आणि अविभाजकातला ह्या विभाजकातला शब्द कोणता महत्वाचा आहे आपल्याला या ठिकाणी हा विभाजक. विभाजकातला मोठा विभाजक घ्यायचा सामायिक असणार. मग आता मोठी मोठ्या बाजूने 12 इथं 18 आहे का, खाली 12 नाही, इथं 9 आहे, वरी आहे का 9 कुठं नाही, इथं 6 इथं आहे का, यस. म्हणजे हे जे विभाजक आहेत त्या विभाजकामधला तुम्हाला मोठा घ्यायचा, विभाजकामधला मोठा आणि विभाजक घ्यायचा आहे आणि विभाजकातला मोठा घ्यायचा आहे. त्याला म्हणायचं आपला म सा वी, म्हणजे महत्तम म्हणजे मोठा, सामायिक म्हणजे सामायिक म्हणजे कॉमन असणारा, आणि विभाजक या वीचा वी वी या शब्दाला खूप महत्व आहे. याला विभाजक म्हणायचे आपल्याला, विभाजक. आणि हा विभाजक कधी पण दिलेल्या संख्येपेक्षा लहान असतो, या दोन्ही संख्येपेक्षा लहान असतो, किंवा किंवा ह्या दोन्हीतली जी छोटी संख्या आहे का त्याच्या एवढा असू शकतो जास्तीत जास्त. कारण की मी जर 9चा पाडा घेतला असेल, 9 घेतली असते संख्या आणि त्याची विभाजक घेतली असते, 1 2 नाही येत, 3 1 येतो, 4 5 6 7 8, डायरेक्ट 9 हा येतो. मग ह्या आता समजा हे 12च नसतं, 12 विभाजक असणारी संख्या घेतली नसती, तर मग या ठिकाणी कॉमन काय आला असतं, 9. म्हणजे छोट्या संख्ये एवढा येतो. मॅक्झिमम करून विभाजक हा दिलेल्या संख्येमधील छोट्या संख्ये एवढा असू शकतो, त्याच्यापेक्षा मोठा कधीच नसतो, त्याच्यापेक्षा मोठा कधीही नसतो. आलं लक्षात? चला पुढील या ठिकाणी आपला मसावी आलेला आहे 6. पुढचं बघूया. लसावी. लसावी म्हणजे काय? लघुत्तम. आता या ठिकाणी लघुत्तम म्हणते, आता लहान म्हणायला लागलं, याला म्हणते लहान, तिकडे म्हणत होतो मोठा. आता ह्याला लहान म्हणतंय पण हे मोठा असतोय मसावीपेक्षा. याला काय म्हणतंय, लहान म्हणतंय, पण लहान असतो, लहान हा शब्द जरी असला त्याच्यामध्ये तरी तो मसावीपेक्षा मोठा असतो, कारण की हा विभाजक नसून विभाज्य आहे. हा विभाजक नसून विभाज्य आहे, विभाज्य शब्द आहे. या वीला महत्व आहे, दोन्ही ठिकाणी वी वी सारखं दिसतंय, पण तिथं विभाजक आहे आणि इथं विभाज्य आहे. मग विभाज्य हा कधीही, विभाज्य म्हणजे काय, दिलेल्या संख्येच्या पाड्यातील. आता आपलं काय आलं मागच्या 12 आणि 18, याच्यामध्ये मी काय म्हणतो तो डायरेक्ट जास्तीत जास्त लहान संख्या एवढा असू शकतो मासाळी. परंतु आता जर विभाज्य असं घेतलं आणि पाढे म्हणायचे म्हटलं तर डायरेक्ट जास्तीत जास्त मोठ्या पाड्यामध्ये येऊ शकतो. थोडक्यात 9 आणि 18 घेतलं असतं, तिथं 9 1 9 9 2 18, 9 2 18 आणि 18 1 18, या दोन्हीच्या पाड्यातील 18 म्हणजे मोठ्या संख्ये एवढा असू शकतो किंवा आणखीन मोठा असू शकतो. म्हणजे मला एवढंच सांगायचंय, फक्त एवढं डोक्यात ठेवायला पाहिजे आपण. मसावी म्हणजे मोठा मोठा शब्द आहे त्याच्यामध्ये, पण तो लहान आहे. लसावी म्हणजे लहान शब्द आहे पण मोठा आहे, हे उलट आहे, लक्षात ठेवा. आलं लक्षात? बघा वाचून घेऊया या ठिकाणी. लसावी म्हणजे दिलेल्या दोन किंवा अधिक संख्यांच्या पाड्यातील विभाज्य संख्या. बघा 2 किंवा अधिक संख्या जरी दिल्या, म्हणजे 2 देतील असं नाही, पाड्यातील विभाज्यामध्ये पाड्यातील विभाज्यामधील लहानात लहान सामायिक घ्यायची. लहानात लहान सामायिक म्हणजे कसं, आता आपण पुढच्या एक उदाहरणावरून पाहूया. चला बघा, आता तेच संख्या आहेत, 12 आणि 18 घेतलंय. मग आता आपल्याला ह्यांच्या पाड्यातील घ्यायची, कशामुळे तिथं विभाज्य शब्द वापरलाय. कोणता वापरलाय? विभाज्य. कोणता शब्द वापरलाय? विभाज्य. विभाज्य म्हणलं, जोड शब्द आला की पाडा म्हणायचं. कारण की तुम्ही त्याला सवी मासावी असं म्हणलं तुम्ही करणार बरोबर, परंतु खालील संख्येतील 2 नंबरचा सामायिक विभाज्य असा कोणता प्रश्न वापरला तर अडचण येऊ शकते. लहानात लहान सामायिक विभाज्य असं म्हणण्यापेक्षा 2 नंबरचा सामायिक विभाज्य. हो का, रसावी मसावी काढण्याच्या पद्धती वेगळ्या सांगतात तुम्हाला सर्व, पण ही मेन गोष्ट आणि मेन पद्धत आणि मेन संकल्पना या ठिकाणी. जर तुम्हाला प्रश्न, आता मी पुढचा प्रश्न देतो त्याचं उत्तर तुम्हीच टाकणार आहात. बघा मग आता ही 12 आणि 12चा पाडा लिहायचा आणि 18चा पाडा लिहायचा. दोन संख्या 12 आणि 18. 12 1 12 12 2 24 12 3 36 12 चौकटच्या 12 पण 60 12 सुकून 72 22 84 12 8 96. 18 1 18 18 2 36 18 3 54 18 3 54 18 4 72 18 पंचे 90 18 सखी 108 इथपर्यंत मी लिहितो. चला बघा काय म्हणतं इथं या ठिकाणी, ह्याला आपल्याला काय म्हणायचं आता, लसावी घ्यायचा आहे. लसावी, ल म्हणजे लहान आणि वी म्हणजे इथे या ठिकाणी विभाज्य, या ठिकाणी विभाज्य म्हणून पाडे लिहिलेत आपण. मग लसावी घ्यायचंय म्हणजे लघुत्तम घ्यायचंय, लहानात लहान. मग आता ह्या लहानात लहान म्हणून खालच्या बाजून चालू करायचंय. 12 इकडे बघा, 12 आहे का खाली, इकडे 24, इकडे आहे का 24, इकडे 18, इकडे वरी आहे का 18, नाही, इथं 36 आहे आणि या ठिकाणी 36 आहे, म्हणून आपला लसावी आला 36. तुला म्हणून लसावी आला 36. आता आपण काय करूया, एक तुमच्यासाठी गणित देऊया. ओके, एक मध्येच गणित घेतलेलं चांगलं असतं.
चला कमेंट मध्ये उत्तर येऊ द्या आणि सर्वांच्या कमेंट्स आल्या पाहिजेत. आणि जर जर उत्तर आले ढेरे ढेरे म्हणून उत्तर आले. ढेरे मॅडमचं उत्तर आले, ढोले मॅडमचं उत्तर आले. कापसे म्हणून रायटिंग केलेली तुम्ही तुम्ही ती रायटिंग काढून घ्या. रायटिंग काढून घ्या, तुम्ही लिहिलेली रायटिंग काढून घ्या प्लीज. मला ती कट करता येत नाही. तिथं नाही टायपिंग करायचं, तिथं तुम्हाला टायपिंग करायला एक चॅट बॉक्स आहे, त्याच्यामध्ये टायपिंग करायचे. बऱ्याच जणांचं उत्तर 90 आलेले, त्यांनी प्रश्न नीट वाचलेला नसावा. मी संकल्पना शिकून वरच्या बाजूला प्रश्न दिसत नाहीये, ती स्क्रीन मध्ये माझ्या स्क्रीनवरती दिसत नाहीये बरं का. ती काय आहे सर, ज्यांनी रेकॉर्डिंग चालू केलेले ना नामदार सर, त्यांचं ती त्यांच्या ह्याच्यावर आहे बरं का ते. युट्यूब वरचा विषय चाललाय, स्ट्रीम यार्डवरून केलेला त्यांनी. रेकॉर्डिंगचं ऑप्शन ड्रॅग करून खाली घ्या. ढेरे मॅडमचं बरोबर आलेलं आहे. ढेरे मॅडमचं बरोबर आलेलं आहे. युट्यूबवर कमेंट नाही दिसत, युट्यूबवर कमेंट टाका. ज्यांनी का गणित शिकायचं म्हटलं, आता बघा आल्या बरोबर बऱ्याच जणांचं, कारण की प्रश्न व्यवस्थित वाचला नव्हता. आपल्याला काय करायचंय, आपण तर लहानात लहान सामायिक विभाज्य काढणारच आहोत सर्वजण, 100% काढणार आहोत आणि सगळ्यांनी पटकन काढला होता 90. पण प्रश्न प्रश्न 2 नंबरचा 2 नंबरचा सामायिक विभाज्य विचारलेला आहे. मग याला 2 नंबरचा म्हणल्याच्या नंतर काय, तो त्याच या आलेल्याच्याच मल्टिपल मध्ये असतो, 180 270 असा असतो. चला मूळ संकल्पनेच संकल्पनेने जाऊया. आपल्याला काय विचारलंय, विभाज्य म्हणजे सरळ पाडा म्हणायचे. जोड शब्द दिसले की पाडा म्हणायचं का, 15 1 15 15 2 30 15 3 45. आता मला सांगा, मी जर असं सांगितलं की विभाज्य असा शब्द दिसला की पाडा म्हणायचा आहे, किंवा लसावी म्हटलं तर पाडा म्हणायचा आहे, दोन्हीच्या पाड्यात येणारा सामायिक अवयव घ्यायचा आहे, तुम्ही परत ती कशाला खेळत बसणार आहेत? नाही खेळणार. डायरेक्ट तुमच्या लक्षात आलं ना, बऱ्याच जणांच्या 90 येतंय म्हणून. पहिल्या स्टार्टिंगच 90 टाकलं होतं. 15 3 50 15 चूक 60 15 5 75 15 सखी 90. ओके, इथपर्यंत लिहितो. आता आले सगळ्यांचं. 18 1 18 18 2 36 18 3 54 18 चूक 72 18 चूक 72 18 पंचे 90. बघा आता ह्याच्यामध्ये 5 आहे, म्हणजे ह्या 18च्या पाड्यामध्ये आपल्याला तोपर्यंत थांबायचं नव्हतं जोपर्यंत शेवटी 0 किंवा 5 येत नाही. आणि ज्या ठिकाणी पहिलं 0 आलंय त्याच ठिकाणी दोन्ही ठिकाणी तो सामायिक निघला, आणि हा लहानात लहान निघला. पण तुम्हाला 2 नंबरचा विचारला. किती नंबरचा विचारलाय? 2 नंबरचा. आता आणखी मध्ये असे ऑड ऑड नंबर दोघांच्या मध्ये येणार आहेत. इकडे 180 येतं, त्याच वेळेस इकडे वरती 80 180 येतं. म्हणजे हा 180 हा 2 नंबरचा लहानात लहान सामायिक विभाज्य आहे. आणि ते अवयव पाडून तुम्ही लसावी मसावी काढण्यापेक्षा असं जर तुमच्या छोट्या मोठ्या संख्या आल्या तर खूप स्पीडने निघतो, कधी कधी तोंडी निघून जातो. आणि ही जी प्रश्न वाचण्याच्या बद्दल मी बोलतोय, आता जे प्रश्न वाचण्याच्या बद्दल बोलतोय, हे प्रश्न जे वाचण्याचं स्किल आहे ना, इकडे लक्ष द्यायचं. असा प्रश्न टाकतात ते, इतका खतरनाक प्रश्न टाकतात, लय सोपा असतो, इतका सोपा असतो, इतका सोपा असतो. आणि तर शेवटी लिहिलेलं असतं त्याची त्याची निमपट किती. प्रश्न खूप सोपा, आपण एका नजरेमध्ये लगे उत्तराला क्लिक करून जातो. आणि तिथं शेवटी लिहिलेलं असं निमपट किती. घरी आल्यावर कळतं, अरे माझं हे चुकलं. असं एका प्रश्नाला गेल्या वर्षी प्रत्येकाचं झालेलं. प्रत्येकाचं नाही, मॅक्झिमम जणांचं झाले. आणि जो हुशार आहे ना, तो तर 100% चुकला होता. कारण की हुशारांना कसं असतंय, हुशार वाचला की तो पटकन एवढंच नजरेमध्ये मारलं की त्याला वाटतं असं असं गणित आहे, खाली पर्याय बी सापडतो, पटकन टोका, चलो आगे. असं. चला, या ठिकाणी या संख्येचे लसावी आणि मसावी काढायचे. या दोन संख्येचे 24 आणि 48 लसावी आणि मसावी काढून घ्या. मग आता 24 आणि 48 लसावी आणि मसावी काढण्याची जी पद्धत आहे, याच्यामध्ये हे एक संकल्पनेसाठी घेतलंय मी. ही एका संकल्पनेसाठी गणित घेतलंय. तुम्ही सांगा अगोदर लसावी आणि मसावी किती.
सर युट्यूबच्या स्ट्रीमला काय झालंय? सर जरा प्रॉब्लेम आलाय, चालू आहे ठीक आहे ठीक आहे, प्रयत्न. येऊ द्या. झूम वर टाकून द्या म्हणा तोपर्यंत, बाकीचे झूमच्या लिंकवर जॉईन करा तोपर्यंत. आणि युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आता नाही टाकता यायची, किंवा कमेंट मध्ये टाका झूमची लिंक, मी कॉपी करून टाकतो. ज्यांना झूम वर दिसत नसेल आता त्यांनी काय करा, झूमची एक लिंक असेल ती मी तुम्हाला कॉपी करून पाठवतो, त्या लिंक वर तुम्ही जॉईन होऊ शकता तोपर्यंत. युट्यूबच्या चॅट बॉक्स मध्ये, युट्यूबच्या चॅट बॉक्स मध्ये एक लिंक पडलेली आहे, त्या लिंक वर तुम्ही डायरेक्ट जाऊन झूमला पण जॉईन करू शकता तोपर्यंत. यस, छान. सर्वांनी काढलेले. पण मला एक सांगायची संकल्पना सांगायची, असं गणित का घेतलं असावं, की ज्या वेळेस दोन संख्या एकामेकाच्या पाड्यात येतात, तर आता ह्यांचे जर पाडे घेतले बघा 24, आपण याचे अवयव घेतले, तर याचा मोठ्यात मोठा मसावी म्हणजे मसावी. मसावी मध्ये असं 24चा पाडा म्हणत गेलो मी, एकनी जातो, दोननी जातो, असं करत करत गेलं कुठेतरी 24 येणार आहे, 24 निघून जाणार आहे. आणि ज्या वेळेस 48चा मी पाडा म्हणायला जाईल, तर 48ला कोण कोण भागतं, म्हणजे विभाजक काढायला लागलेलो, असं 1 2 3 1 2 3 असं करत 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 कुठेतरी 24 येणार, कारण 24 दोन्ही 48 आणि मग 48 येणार. म्हणजे हा या ठिकाणी 24 हा काय येतो, त्या ठिकाणी मसावी येतो. आणि ज्या वेळेस आपण 24चा पाडा आणि 48चा पाडा म्हणायला लागतो, बघा 24 एक 24, 24 दोन्ही 48 आणि 48 एक 48, पाड्यामध्ये सुद्धा 48 कॉमन येतो. म्हणजे जेव्हा दोन संख्या एकमेकाच्या पाड्यात येत असतील, बघा दोन्ही संख्या ज्यावेळेस एकामेकाच्या पाड्यात येत असतील, त्यावेळेस त्यांचा मसावी असतो लहानी संख्या आणि लसावी असतो मोठी संख्या. लक्षात आलं? चला मला एक सांगा, हे लक्षात आलं का, की ज्यावेळेस दोन संख्या एकमेकाच्या पाड्यातल्या असतील त्यावेळेस मसावी असतो लहानी संख्या, लसावी असतो दिलेली मोठी संख्या. पुढील बघूया कन्सेप्ट काय आता. याच्या ऐवजी आता आणखीन एक कन्सेप्ट घेऊया, दुसरी कन्सेप्ट, एक एक कन्सेप्ट क्लिअर करून घेऊया. 29 व 27 यांचा, थांबा 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 थांबा. 29 व 10 यांचा लसावी व मसावी किती, प्रश्नचिन्ह. याच्यामध्ये सिंपल कन्सेप्ट सांगायची, ती कन्सेप्ट क्लिअर करून घेण्यासाठी मी गणित दिलेलं आहे, तर चेक करू शकता, पटकन उत्तर टाका, एक दोन उत्तर आले की आपण पुढे जाऊया, कारण की कन्सेप्ट समजून सांगायची मला, बाकी काही नाही. येऊ द्या उत्तर. ढेरे मॅडमचं मागच्या गणिताचं हे, ओके ठीक आहे. मुकादम म्हणून नाव येतंय, तुम्ही काय करा, तुमचं स्वतःचं नाव टाका, मॅडम सर काय असेल ते, मुलांकडून वगैरे टाकून घ्या, किंवा स्वतः जमत असं स्वतः टाका. ठीक आहे, जेवढ्यांना येते त्यांनी कमेंट करा, पेन वही घेऊन बसत जात, नाही तर काहीच उपयोग नाही. शिंदे सर, ओके छान. पोष्टी मॅडम, ओके छान, ठीक आहे. बऱ्याच जणांची उत्तर आलेले, छान आहे. बघा या ठिकाणी काय, ही एक मूळ संख्या आहे आणि ही मूळ संख्या नाही. बघा ज्या वेळेस एक मूळ संख्या आणि दुसरी मूळ संख्या नसेल, त्यावेळेस काय होतं, यातला कॉमन फॅक्टर याच्यासोबत निघेल का, नाही निघणार. कॉमन फॅक्टर म्हणजे सामायिक अवयव निघणारच नाही ना. त्याच्यामुळे कधी पण मसावी एकही कॉमन फॅक्टर निघला नाही म्हणजे मसावी शून्य आहे का, नाही. त्यांच्यामध्ये जी कोणतीही संख्या नसेल, थोडक्यात काय आता तुम्हाला आत्ताच्या संकल्पनेत, जर समजा 29चे कोणत्या कोणत्या पाड्यात येते बघायला गेलो, तर 1च्या पाड्यात येणारे आणि 29च्या पाड्यात येणारे, आणि 10 हे कोणाच्या पाड्यात येते बघायला गेलो तर 1च्या येणारे, 2च्या येणारे, 5च्या येणारे आणि 10च्या येणारे. कोणीच सामायिक नाही निघला, तर 1 तर 100% निघणार मसावीसाठी. विभाजक हा 1 तर 100% निघणार आहे, ही कन्सेप्ट घ्यायची. या ठिकाणी ही मूळ संख्या असल्यामुळे घडलंय असं. आणि त्यांचा लसावी काय असणार आहे, लसावी
लसावी हा सरळ सरळ ह्या दोन्हीच्या गुणाकार एवढा असतो. म्हणजे लसावी तुमचा 29 गुणिले 10 बरोबर 290. बर, आता दुसरं गणित देतो. या ठिकाणी हेच गणित आहे असं समजूया आणि ह्यात अंक बदलतो मी. आता आता काय होते बघूया. याचा मसावी आणि लसावी सांग. याचा मसावी आणि लसावी कमेंट करा. काही नाही, एकदा आपल्याला मसावी आणि लसावीला 2 दिवस घालवायचे. आज छोटे छोटे गणित व्यवस्थित संकल्पना समजून आपण शुक्रवारी आपलं परत गणिताचं लेक्चर असणार आहे. त्या दिवशी आपण पाणी आण म्हणले, शुक्रवारी गणिताचं लेक्चर असेल त्या दिवशी आपण सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करून घेणार. आता बघा या ठिकाणी पण मूळ अवयव आहे. बघा या ठिकाणी पण मूळ अवयव आहे. मग मी तुम्हाला मागच्या गणितात काय म्हणलं असतो, जिथे मूळ अवयव त्या ठिकाणी एक हा मसावी निघतो, मसावी. आणि लसावी हा त्यांच्या गुणाकार एवढा असतो, लसावी. लसावी त्यांच्या गुणाकार एवढा असतो असं बोललो होतो. पण या ठिकाणी काय झालंय, इथं ही मूळ संख्या आहे, 7 ही मूळ संख्या आहे, पण ज्या मूळ संख्येच्याच पाड्यात ती संख्या येत असली तर मग अशा वेळेस मसावी काय होणार आहे, 7 होणार आहे आणि लसावी हा 35 होणार आहे. आलं लक्षात? आलं लक्षात? कशामुळे इथं असं झालं, मूळ संख्या असताना सुद्धा ते तसं घडलं, कारण की त्या मूळ संख्येच्याच पाड्यामध्ये डायरेक्ट ती संख्या येत आहे. चला आता पुढे काय बघूया. एकच मिनिट, महागाई गणित होता घ्या, हे सोडव. समजत असेल किंवा गणिताला तुम्हाला जर माझं गणित समजत असेल तर पण कळवत जा. काय अडचण असली असेल तर रेज हँड नावाचा ऑप्शन आहे, आमची टेक्निकल टीम लगेच तिकडून तुमचा माईक ऑन करून टाकते किंवा तुम्हाला माईक ऑन करण्याची रिक्वेस्ट पाठवते, तुमचा माईक ऑन होतो. पण तुमची जर काही अडचण असेल तर ओके. चला, काय आलंय, मसावी 1, बर ठीक आहे. लसावी 210. ढोले मॅडम, आणखीन कोण आहे, शाळेचं एक नाव आहे, मोबाईलचं एक नाव आहे. नाव बदला, शाळेचं असू द्या, परंतु झूम लिंकला तुम्ही तिकडे काही वर्किंग करत असू शकतं शाळेचं, पण मोबाईलच्या नावाच्या वेळी तुमचं असू द्या. आम्हाला तुमच्याशी संपर्क म्हणजे बोलायला किंवा आम्हाला तुम्हाला तुमचं आलंय उत्तर वगैरे कमेंट करायला बरं वाटेल. बघा आता या मसावी आणि लसावी, आता आतापर्यंत बेसिक कन्सेप्ट वर शिकवलं, पण तुम्हाला जर समजा अवघड गणित आलं तर हे सोपंच आहे, पण अवघड आलं तर काय करायचं. आता हे 3 आलेत म्हणून अवघड समजू याला, तर आपल्याला या ठिकाणी 3 असूया किंवा 2 असूया, या अशा उभ्या पद्धतीने मांडणी करून आपल्याला काय करायचंय, याचे अवयव पाडायचे. आता ह्या 3ही संख्यामध्ये सामायिक असणाराच मसावी असतो. काय म्हणतोय मी, ऐका. 3ही संख्यांमध्ये सामायिक असणाराच आपला काय असतो, मसावी असतो. आणि 3ही ठिकाणी सामायिक आहे का कोणी हे पाहूया आता. आलं लक्षात? अशी उभी मांडणी, ही उभ्या मांडणीची पद्धत आहे. या उभ्या मांडणीच्या पद्धतीने आपल्याला काय करायचं, या ठिकाणी आता मसावी आणि लसावी काढायचं आहे. आता बघा बरं, आपण काय करूया, या ठिकाणी 2नी ह्याला भाग जातो पण याला जाणार नाही, 3ने जातोय का, 3ने याला जातोय पण याला जाणार नाही, 4ने नाही जाणार, 5नी एकाला जातोय, 6नी नाही, 6 याला नाही जात, 7नी, 8नी, 9नी, 10नी असा कुणाहीच भाग जात नाही. म्हणजे कुणीच भाग जात नसल्यावर तुम्हाला माहितीये मसावी किती आला, मसावी किती आला, 1 आला, मसावी किती आला, 1 आला. आता या ठिकाणी सामायिक विभाज्य झाले. आता असामायिक आता मसावीचा 1 आला तर 3 संख्या असताना लगेच ह्यांचा गुणाकार करायचा नाही, पण 2च संख्या दिल्या असल्या आणि मसावीचा 1 आला तर लगेच तुम्ही काय करायचं,
समजा ह्या दोन संख्या दिल्या तिथं बी निघतोय कॉमन ना, तर लगेच तुम्हाला जर हे आलं तर डायरेक्ट दोन संख्येचा गुणाकार करायचा. पण या ठिकाणी तसं नाही घडत. बघा या ठिकाणी दोन दोन, या दोन संख्यामध्ये कुणीतरी कॉमन निघणार, या दोन संख्यामध्ये कोणतरी कॉमन निघतंय, पुन्हा या दोन मध्ये कोणतरी कॉमन निघतंय. ही संख्या तशी घेतली. अरे या दोन मध्ये जर कॉमन निघत असेल, या दोन मध्ये कॉमन काय निघतोय, 5 निघतोय. जरा 5चा भाग देऊया. 5 एक 5, 5 सख 30, 5 सत 35. आणि या संख्येला जसंच्या तसं खाली घ्यायचंय. आपल्याला दोन संख्यातला कॉमन निघला तरी तो कॉमन म्हणून काढायचा आहे, तरच तुमचा लसावी बरोबर येणार आहे. नाहीतर सगळ्या संख्येचा गुणाकार केला तर बरोबर येत नाही. या दोन मधला कॉमन निघला, 5 घेतला. आता या ठिकाणी ह्या 7चा आणि ह्या 21चा विचार करूया. यात 7 हा कॉमन निघतोय आणि ह्या 6ला काही भाग जात नाही 7ने, म्हणून इथं 6 घेऊन टाकतो तसं तसं. 7 एक 7 आणि 7 त्रिक 21. आता आणखीन ह्या 6 आणि 3 मध्ये कॉमन निघतोय, मग 3 ने भाग द्या याला. 3 पाचे 15, 3 दोने 6. इथं एक जसं तसं आणि 3 एक 3 जसं तसं. आता हा 2 राहिला, ह्या 2 ला भाग द्या. 2 बाहेर आला, इकडे सगळीकडे 1 1 1 झाला. आलं लक्षात? म्हणजे 3 संख्या असताना जे घडतंय ते मी इथं क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता या सगळ्यांचा गुणाकार करा, बघा तुमचं मसावी येऊन जाईल. आता गुणाकार करताना कधी पण आता ह्या 5नी जो गुणायचे, कधी पण समसंख्येला गुणायचं, विषम संख्येला गुणून मध्ये नाही लटकायचं. शेवटी शून्य येईन आणण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे किती झालं, 5 दोने 10 झालं. आणि ह्या 7 त्रिक 21, 10 गुणिले 21 किती आलं, 210. मग काय आलं, मसावी आला 1 आणि लसावी आला 210. फक्त बऱ्याच जणांबरोबर उत्तर दिलेलं आहे. ज्यांचं समजा ती संकल्पना किंवा हे जे दोनचं मिक्सिंग झाल्यावर काय होतं हे क्लिअर नव्हतं, त्यांच्यासाठी मी हे घेतलेलं होतं. की ठीक आहे. नेक्स्ट 6 व 10चा लसावी मसावी किती, सोपं गणित कसं काय, हा सूत्र तयार करायचं इथं. चला घ्या. हे गणित मी सोडून दाखवतो, मला सूत्र क्लिअर करायचे त्यामुळे मी सोडून दाखवतो. 1 मिनिट लक्ष द्या. सूत्रापर्यंत आपण येऊया. आज शेवट इथंच करूया. 6 व 10 या संख्येचा मसावी आणि लसावी तोंडी येणार आहे, तो घेतलाय सगळ्यांनी. चला ठीक आहे, मी पण घेऊन टाकतो. काय होतं हे आपल्याला बघायचंय. मी कोणतंही सूत्र तयार करून दाखवतो, मी लक्षात ठेवायला सांगत नाही. एकदा लक्षात घ्या. आणखीन 6 आणि 10च्या दुसऱ्या संख्या घेऊन एक्सप्लेन करायला चांगला जमलं असतं, पण हे घेतलंय. चला घेऊया. तुम्हाला माहितीये दोन्ही ठिकाणी भागतो, म्हणजे मसावी किती येणार या ठिकाणी, मसावी 2 येणार आहे. आणि ह्या दोन्हीच्या पाड्यात येणारी संख्या कोणती, दोन्हीच्या 6च्या बी 30, 10च्या बी पाड्यात येणारी 30 आहे. मग लसावी किती आला, लसावी 30 आला. आता ह्या 4 संख्यांकडे बघायचं नाही, 4 संख्यांकडे बघायचं. बघा आता मी जर ह्या दोन्हीचा गुणाकार केला तर 60 येतोय, आणि या दोन्हीचा गुणाकार केला तरी 60 येतोय. चला मागच्या गणिताकडे जाऊया, एखाद्या कुठेतरी असेलच ना. बर, या ठिकाणी बघा, या ठिकाणी लसावी दिला होता, मसावी नाही, लसावी मसावी काढायचा होता, संख्या दिल्या होत्या. बघा या ठिकाणी काय दिलं होतं, संख्या दिल्या होत्या. संख्या, ह्या संख्या म्हणजे दिल्या संख्या किती, यांचा 24 गुणिले 48, यांचा गुणाकार जो येईन तो येईन, पण त्या दोन्हीचा गुणाकार केला संख्यांचा. आणि आता मसावी किती आलता या ठिकाणी, मसावी लसावी मसावी 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 हिथं 24 आलता आणि 48. म्हणजे मसावी आणि लसावीचा गुणाकार केला तरी 24 गुणिले 48 यायला लागला. चला पुढं महाग जाऊया, थोडस महाग जाऊया. कुठं काय घडलंय, या 2 नंबरचं. बरं ठीक आहे, आपण या ठिकाणी फक्त विभाज्य काढलं होतं, मसावी काढलाच नव्हता. मसावी काढलाच नव्हता, त्याचा मसावी काढला असता तर कळलं असतं. ठीक आहे. पण मला आता सांगायचे काय, एक गणित तुम्हाला, एक काय बोलतात ते संकल्पना समजून काय सांगायची, की या ठिकाणी काय व्हायला लागलंय, की बाबा जर तुम्हाला मसावी आणि लसावीचा गुणाकार केला आणि दिलेल्या संख्यांचा गुणाकार केला तर हा सेम येतो. मग आपण सूत्र असं तयार करू शकतो, मसावी गुणिले लसावी बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या, आणि याच्यावर गणित येतं. काय दिलेलं असतं गणितामध्ये, तुम्हाला संख्या देत नाही, तुम्हाला संख्या देणार नाही, तुम्हाला डायरेक्ट देणार मसावी आणि लसावी एवढा एवढा आहे.
पहिली संख्या एवढी असेल तर दुसरी संख्या कोणती, असं गणित येतं. आलं लक्षात. याच्यामध्ये आणखीन तुम्हाला एकच कन्सेप्ट शिकवायची असं राहिली असेल की बाबा अंश आणि छेदचा मसावी लसावी कसा काढायचा, आणि दशांश मध्ये जर संख्या असेल तर त्याचा मसावी लसावी कसा काढायचा. ह्या दोन संकल्पना आणखी मी शिकवणार आहे. परंतु आज आपण एवढंच पाहूया, आणि शुक्रवारी मसावी लसावीची गणिते, इतर गणिते आणि ते दशांशाचे मसावी लसावी कसे काढायचे, हे दोन संकल्पना, आणि अंश आणि छेदच्या म्हणजे अपूर्णांकाचा मसावी लसावी कसा काढायचा, ह्या दोन संकल्पना आपण पाहणार आहोत. धन्यवाद. तत्पूर्वी आमचं मिनी शाला ऍप आहे, हे सर्वांनी डाउनलोड करा. त्याच्यामध्ये तुम्हाला दर्जेदार अशा प्रश्नपत्रिका संच मिळणार आहेत. काही फ्री कंटेंट आहे, आणि आपल्याला बघा आपल्याला ऑफर ठेवलेली आहे फक्त 99 रुपयामध्ये. 99 रुपये म्हणजे फक्त आमचा जो टेक्निकल खर्च आहे तेवढाच, याच्यामध्ये आम्हाला दुसरं काही नाही पाहिजे. 99 रुपयामध्ये तुम्हाला सगळे लेक्चर तर मिळणार आहेतच आहेत, तसेच तुम्हाला आठवड्याला एक टेस्ट येणार ती पण मिळणार आहे. आणि तसेच ही जी ऑफर आहे, पण ही जी ऑफर आहे आपली गुढीपाडव्यापर्यंत आहे. खूप लांब झाला गुढीपाडवा, म्हणून तुम्ही आत्ता बाय करणार नाही, आत्ता बाय करणार नाहीत असं मला वाटतंय. परंतु तुम्ही आत्ताच बाय करावं. 99 रुपये म्हणजे जर जेंट्स असतील तर चहाला तुम्ही जर कुठं शाळेत जायच्या अगोदर बसला तर 50-50 रुपये रोज खर्च येतात. फक्त 2 दिवसाचे चहाचे पैसे, 2 दिवस सुट्ट्या होत्या त्याचे पैसे इकडे खर्च करावे, आणि ऍप डाउनलोड करून हा कोर्स परचेस करावा अशी मी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. या पुढील सूत्रे मॅडम पाहतील, पुढील विषय घेतील.